नमस्कार, मी सतीश मुळे. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. हिंदू धर्म खतरे में है, सर्व हिंदूंनी एकजुटीने रहा. नरेंद्र महाराजांनी गृहमंत्र्यांसमोरच केले भावनिक आवाहन. उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आध्यात्मिक भाषण करून नरेंद्र महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन करीत महाराजांना दिल्या शुभेच्छा. आणि कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना रत्नागिरी येथे अर्पण करण्यात आली श्रद्धांजली. बातम्या विस्ताराने पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. सर्व हिंदूंनो एकजुटीने रहा, कारण हिंदू धर्म खतरे में है, असे जाहीर वक्तव्य नरेंद्र महाराज यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर केले आहे. इस्रायल आणि हमास या युद्धातून जगाला भरपूर काही शिकता आलं. भरपूर काही आपण त्याच्यातून बोध ज्यांनी घ्यायचा आहे किंवा ज्यांनी घेतला आहे त्यांनी घेतलेला आहे. जे घेणार नाही आहेत ते संपणार आहे. म्हणून माझी घोषणा आहे, हिंदू धर्म खतरे में है. आणि या खतऱ्यातून जर वाचायचं असेल, यहुदींचा देश फक्त इस्रायल आहे आणि हिंदू त्याच्यापेक्षा काही वेगळे नाही आहेत. आज ते जात्यात आहेत, आपण सुपात आहोत. कधी ना कधी आपल्यावर सुद्धा अशी दुर्दैवानं जर वेळ आली तर जी यहुदींची स्थिती आज केविलवाणी झालेली आहे, जग जे आहे ते संघटित झालेलं आहे, धर्म धर्म म्हणून संघटित झालेले आहेत. तेव्हा यहुदींचा तसा वाली कोण नाही आहे, परंतु त्यांची देशाप्रती जी निष्ठा आहे, दुर्दैवाने आपल्या देशामध्ये तो प्रकार पाहायला मिळत नाही. धर्माबद्दलचा स्वाभिमान आपल्या देशामध्ये फारच कमी आहे, कारण आम्ही पुरोगामी विचाराचे लोक असल्यामुळे. किंबहुना महाराष्ट्र राज्यामध्ये तरी आम्ही हे दुरोगामी पुरोगामी विचाराचे लोक असल्यामुळे धर्म काही गरज नाही असं आपल्याला वाटतंय. परंतु वेळ येईल त्या निघून गेलेले असेल आपल्या हातातून आणि आपण परत पारतंत्र्यामध्ये जाऊ नये. आपला कोणी वाली असणार नाही. यात यहुदींची एवढी मोठी कत्तल झाली, 60 लाख यहुदी मारले गेले मागच्या काही दशकांपूर्वी. आणि आता जे यहुदी आहेत ते आपल्या अस्तित्वासाठी निकराची लढाई देत आहेत. ही वेळ जर आपल्यावर आली तर आपण कुठे जाऊ ह्याचा प्रत्येकाने विचार करावा आणि जातीपातीमध्ये न वाटता सर्व हिंदूंनी एकत्र यावं. परत लक्षात घ्या, हिंदू धर्म खतरे में है. म्हणून माझा जर संदेश ऐकलात,
सभी हिंदुओं में एकता हो, तर यातच हिंदूंचं कल्याण आहे. धर्मगुरू म्हणून जे मला वाटलं ते मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपण सर्वजण संघटित व्हाल आणि हा देश, धर्म आणि संस्कृती टिकवू शकाल, टिकवावीत तुम्ही, अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन माझं हे भाषण जे आहे किंवा माझं जे संभाषण आहे मी या ठिकाणी थांबतो. हिंदू धर्म खतरे में वगैरे काही नाही असे उत्तर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस देतील असे सर्वांना वाटत होते. परंतु त्यांनीही हिंदूंसाठी एकच देश आहे असे सांगून एक प्रकारे नरेंद्र महाराज यांच्या वक्तव्याचे जणू काही समर्थनच केले आहे. आज एक अतिशय मोलाचा संदेश जगद्गुरूंनी आपल्याला दिला आणि तो संदेश म्हणजे हिंदू एकतेचा. आज खरोखर आपण जर बघितलं तर जगातल्या अनेक शक्ती आपला देश खिळखिळा झाला पाहिजे, आपला देश संपला पाहिजे याकरता प्रयत्न करत आहेत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारत जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आणि आपण इंग्लंडला देखील मागे टाकलं. याचा भारतीयांना आनंद आहे, पण तो इंग्लंडला असेल का, तो पाकिस्तानला असेल का, तो अनेक देशांना असेल का, तो नसणार आहे. त्यामुळे या भारताला कशा प्रकारे खिळखिळ करता येईल, या भारतामध्ये कसा अराजक तयार करता येईल असा प्रयत्न काही शक्ती या निश्चितपणे करतायत. आणि हे खरंच आहे की हिंदूंकरता एकच देश आहे, तो म्हणजे आपला भारत देश. आणि भारताची संस्कृती आपण बघितली, आपला इतिहास जर आपण बघितला तर भारताने कधी कोणावर आक्रमण केलं नाही. ज्या ज्या लोकांवर आक्रमण झाली, ज्यांना ज्यांना त्यांच्या देशातनं बाहेर काढण्यात आलं, त्या सगळ्यांना भारताने आपल्या देशामध्ये जागा दिली. आज पॅलेस्टाईन सारखा देश तयार झाला, तो झाल्यानंतर आपल्या देशातनं ज्यू लोक तिथे गेले. त्यावेळेस ते ज्यू लोक आजही, आपण जर इस्रायल सारखा देश तयार झाला आणि तिथे आपल्या देशातनं जे ज्यू लोक गेले, मी त्यांच्याशी भेटलो, ते सांगत होते की आम्ही भारताचे आभारी आहोत की ज्यावेळी आक्रमण करून आम्हाला बाहेर काढलं आणि 2000 वर्ष आम्हाला आमच्या देशाच्या बाहेर राहावं लागलं, त्यावेळी आम्हाला सांभाळणारा देश हा भारत देश होता आणि तिथली हिंदू संस्कृती होती. हे त्यांनी आज या ठिकाणी अभिमानाने सांगितलेलं आहे. नरेंद्र महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त नाणीज येथे आयोजित भरगच्च कार्यक्रमामध्ये महाराजांनी नामदार देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले, तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराजांचे कौतुक केले. ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उमदे तरुण नेतृत्व, ज्यांनी वयाच्या 44व्या वर्षी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचाराच्या या राज्यामध्ये, विशाल काय राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून मान मिळवला, ज्यांनी आपल्या कुशल कर्तृत्वाने तरुण वयामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलं. अत्यंत जबाबदार आणि जोखमीचं हे पद आहे. असे आमचे देवेंद्रजी अत्यंत मुत्सद्दी व्यक्तिमत्व, राजकीय परिपक्वता, उत्तम संसदपटू, महत्त्वाचं म्हणजे समाजाच्या सुखदुःखाची पूर्ण समज असलेला, दूरदृष्टी असणारा नेता, ज्याने आपल्या उद्बोधनाने अनेक व्यासपीठे गाजवली, त्याचबरोबर जनसामान्यांच्या हृदयात आपले आदरयुक्त स्थान निर्माण करणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे, असे देवेंद्रजी जनसंघाच्या संस्काराचे बाळकडू मिळालेले असल्यामुळे देश, धर्म, संस्कृती याचे कट्टर समर्थक असे ओळख असणारे आमचे लाडके नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, या धर्मपीठावर
दुसऱ्यांदा येण्याची संधी मला मिळाली. 2016 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी आलो होतो आणि त्याही वेळी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने एक महासंकल्प घेण्यात आला होता आणि या महासंकल्पाच्या अंतर्गत 54,000 लोकांनी देहदानाचा संकल्प घेतला. हा देखील एक रेकॉर्ड होता. बऱ्याच दिवसांनी का होईना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आध्यात्मिक भाषण करून भारतात राहणारे कधीतरी हिंदू होते, घर वापसी आदी प्रकारचे आगळे वेगळे विचार व्यक्त करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पण आमची संस्कृती मानते की जन्माला आलाय तो जगेल आणि समाज त्याला जगवेल. समाजावर ही व्यवस्था आपण ठेवलेली आहे. त्यामुळे दुर्बलांना देखील जगण्याचा अधिकार हा आमच्या संस्कृतीने दिलाय. केवळ सबल जगले पाहिजेत हा पश्चिमी विचार आम्ही घेतलेला नाही, तर दुर्बलांनाही जगवण्याचा विचार आपल्या संतांनी आपल्याला दिला. नवे संत सबळांपेक्षा दुर्बलांच्या पाठीशीच जास्त उभे राहतात आणि त्यांना आध्यात्मिक शक्ती देऊन समाजामध्ये उभं करण्याचं काम करतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपली संस्कृती आणि आपले संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज आपण मानतो की या ठिकाणी भारतामध्ये विविध धर्माचे लोक राहतात, पण हे विविध धर्माचे लोक कोण आहेत? हे जे परकीय आक्रांती आले होते ते तर चालले गेले, ते आता इथे नाही आहेत. हे विविध धर्मांचे जे लोक आहेत हे कधीतरी हिंदूच होते आणि त्या त्या कालावधीमध्ये त्या त्या आक्रमणांमध्ये त्यांनी धर्म बदललेला आहे. आणि म्हणूनच हिंदू धर्मामध्ये धर्म परिवर्तन आम्हाला मान्य नाही. आम्ही धर्म परिवर्तन मानत नाही, तर ज्या लोकांना विशिष्ट परिस्थितीमध्ये हिंदू धर्म सोडला अशा लोकांचं शुद्धीकरण करून आपल्या धर्मात आपण पुन्हा परत घेतो. आणि हे जे कार्य घर वापसीचं या ठिकाणी महाराजांच्या माध्यमातून चालतं. आपले संस्कार आपले विचार हे पुन्हा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचे, लोकांमध्ये बिंबवायचे आणि त्यांना सांगायचं धर्म परिवर्तन करण्याची आवश्यकता नाहीये. तू बाहेर गेलाच नाही, तू आमचाच आहेस. काही काळाकरता तुझी पूजा पद्धती बदलली असेल, उपासना पद्धती बदलली असेल, पण संस्कार विचार आमचा आहे. तुझ्या 4 पिढ्या 5 पिढ्या 7 पिढ्या 8 पिढ्यांपूर्वी तू देखील याच भारतीय संस्कृतीला मानणारा आणि याच हिंदू धर्माला मानणारा होता. आणि त्यामुळे काहीच करण्याची आवश्यकता नाही, आपल्या घरी परत ये, अशा प्रकारचा जो संदेश या ठिकाणी महाराजांच्या माध्यमातून मिळतो. आणि त्यांनी प्रभावित होऊन या देशामध्ये धर्मांतरणाचं जे षडयंत्र काही लोक करतात ते षडयंत्र नेस्तनाबूत करण्याचं काम हे या ठिकाणी महाराज सातत्याने करत आलेले आहेत. नरेंद्र महाराज व कानिपनाथ महाराज यांनी उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री नामदार उदय सामंत, दैनिक रत्नागिरी टाइम्सचे संपादक उल्हासराव घोसाळकर, आमदार अभिमन्यू पवार, उद्योजक किरण सामंत, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदींचा सत्कार केला. उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी नरेंद्र महाराज यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर्वप्रथम
स्वामीजींना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि स्वामीजी एक 8-10 दिवसापूर्वी मी ज्यावेळी सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांबरोबर परदेशामध्ये होतो आणि महाराष्ट्रातले काही मंडळी मला विमानतळावर भेटायला आली, त्यामध्ये देखील आपले भक्तगण होते हे सांगताना मला या ठिकाणी मनापासूनचा आनंद होतोय। आणि आपण जो उल्लेख केलात की नाणीज गाव हे माझ्या मतदारसंघामध्ये येतं, माझ्या मतदारसंघाची सुरुवात या नाणीज गावापासून होते। परंतु त्यांनी ज्यावेळी मला विचारलं की नरेंद्र महाराज यांचं गाव कुठचं, त्यावेळी मी थोडं खोटं बोललो आणि मी त्यांना सांगून टाकलं की माझ्याच गावामध्ये नरेंद्र महाराज असतात। त्याच्यामुळे तुमच्या नावानं मतदारसंघ तर मोठा झालेलाच आहे, परंतु नाणीज सारखे एक तीर्थक्षेत्र जगाच्या नकाशावर आणण्याचं काम आपण केलंय, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना मनापासूनचा अभिमान आहे। मला उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना एकच या ठिकाणी विनंती करायची आहे, जास्त वेळ मी घेणार नाही। मगाशी आपण LED वर सगळं या संस्थेचं कामकाज बघितलं। आज स्वामीजींच्या माध्यमातून धर्माचं संरक्षण केलं जातंय, संस्कृतीचं संरक्षण केलं जातंय, पर्यावरणाचं संरक्षण केलं जातंय। आणि म्हणून मला देवेंद्रजी आपल्याला विनंती करायची आहे की महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेऊन, आपण गृहमंत्री आहात, स्वामीजींना देखील काढून घेतलेलं संरक्षण देणं गरजेचं आहे। आणि ही मागणी या भक्तगणांच्या समोर आज या व्यासपीठावर केलं तर चुकीचं ठरणार नाही। 10 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री नामदार उदय सामंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच गणवेशातील पोलीस अधिकारी जनरल सॅल्यूटच्या वेळी सॅल्यूट करतील। रत्नागिरी येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित कार्यक्रमामध्ये पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शहीद पोलिसांना आदरांजली अर्पण केली। या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील 10 शूर शिपायांवर दिनांक 21 ऑक्टोबर 1959 रोजी चीनच्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला केला। या हल्ल्यात पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली व प्रतिकार करण्याचा प्रयत्न करून सरहद्दीचे संरक्षण करताना प्राण गमावला। त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस प्रतिवर्षी भारतभर पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो। दिनांक 1/9/2022 ते दिनांक 31/8/2023 या कालावधीत भारतामध्ये एकूण 188 पोलीस अधिकारी व जवान यांना कर्तव्य बजावत असताना हुतात्मे पत्करले। कर्तव्य बजावत असताना प्राणार्पण केलेल्या देशातील सर्व हुतात्म्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जाणार आहे। वर्षभरात अशा प्रकारे वीरगती प्राप्त झालेल्या
देशातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या आत्म्यास शांती लाभो म्हणून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। या प्रसंगी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, होम डीवायएसपी निलेश माइंडकर, पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते। लडाख येथे केंद्रीय राखीव पोलीस दलातील 10 शूर शिपायांवर 21 ऑक्टोबर 1959 रोजी चीनच्या सैनिकांनी हल्ला केला होता आणि त्यात ते शहीद झाले होते, म्हणून या दिवशी त्यांना देशभर श्रद्धांजली अर्पण केली जाते। कुमार, कर्नाटक सीपीआय रवि उक्कुन, एएसआई शब्बीर हुसैन, सुभाष मणिवल, के जय श्रीनिवास, सीएससी नागाराजू एम, वेंकटेश मैसूरू मयूर चव्हाण, करेप्पा सिद्धेश्वर एन, एससी सिकंदर निंगप्पा, बीएन गुद्दड़, केरला एएसआई जॉबी जॉर्ज, एससीपीओ सबरुद्दीन एमपी, मध्य प्रदेश इंस्पेक्टर राजाराम वसतले, एसआई भूपेंद्र सिंह, जसवंत कुमार टेकम, हेड कांस्टेबल भानुप्रताप भदौरिया, राधेश्याम शिरसाटे, चंपालाम सिलाले, छोटेलाम बाघेल, कांस्टेबल पंकज मिश्रा, खुमान भिलाला, जगदीश हादा, सुरेंद्र सिंह गोड, रविकांत सविता, गजानन आठवडे, भूपेंद्र सिंह डांगी, रामप्रसाद। जागतिक मानसिक दिनाचे औचित्य साधून प्रादेशिक मनोरुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वालावलकर हॉस्पिटल डेरवण यांनी विविध जनजागरणपर उपक्रम राबवले। प्रादेशिक मनोरुग्णालयातर्फे रत्नागिरी शहरात रॅली व योगासन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। घेत घेत पुन्हा वर जा, पुन्हा शरीर वर ताणा, हात सरळ, हाताचे पंजे खाली आणि पुन्हा शिथिल करा। आता मांडी घाला। हे होतं पश्चिमोत्तानासन, यांनी आपल्या कमरेच्या वरचा जो भाग आहे तो पूर्ण त्याला छान ताण मिळतो। कंबरदुखी असेल, पाठदुखी असेल तर ती जाते। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय कलकुटकी, अधीक्षक अनघा राजे, शमिका शेरे, मेट्रन नम्रता नाचणकर, डॉक्टर तोडणकर, स्वप्नील रामटेके, वैष्णवी पवार, बिराजदार आदी उपस्थित होते। पूर्ण ताट बसायचं, पाठीचा कणा सरळ, हात ध्यान, एकमेकांचा हात धरून हे करा आणि एकमेकांचा हात। जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले यांनी शारीरिक आरोग्य यावर समुपदेशन केले। या प्रसंगी डॉक्टर विकास कुमरे, डॉक्टर अंकुश शिरसाट, डॉक्टर रश्मी आठले, डॉक्टर उत्तम कांबळे उपस्थित होते। VKL वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण येथे वैद्यकीय विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले। या प्रसंगी डॉक्टर आसावरी मोडक, मानसिक रोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मा कुमारी, डॉक्टर रुपाली आदि उपस्थित होते। आगे चुन्नू बेटा। हाँ पापा। कैसा रहा तुम्हारा पहला दिन? कुछ खास नहीं पापा। एक तो पहला ही दिन मुझे डर लग रहा था और ऊपर से ये लोग पता नहीं मुझे क्यों घूरते हैं। एक तो मेरी कुछ गलती भी नहीं है, फिर भी ये लोग मुझे घूरे जा रहे हैं। बात अमीरी गरीबी, पढ़ा लिखा हो या अनपढ़, ये देख के तो नहीं होती। अक्सर लोग मानसिक बीमारियों का इलाज के लिए डॉक्टर के पास नहीं जाते क्योंकि उनके मन में कई सारी चिंताएं रहती हैं। नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून काकी नलावडे व मित्रमंडळाच्या वतीने रत्नागिरी येथे हादगा म्हणजेच भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते।
काकी नलावडे यांनी हादगा म्हणजेच नेमका काय असतो याबद्दल थोडक्यात माहिती दिली. आमचा दरवर्षी हा भोंडला चालू असतो. भोंडला म्हणजे काय हे बरेच जणांना माहिती नसतं. तर हत्तीभोवती फिरणारा हा भोवती म्हणून भोंडला सुरू झाला. त्याचप्रमाणे हादगा म्हटलं जातं. हादगा हे फूल देवीला आवडतं आणि त्यामुळे हादगा हे नाव पडलं. आता तुम्ही म्हणाल हत्तीची पूजा का करतो आपण, तर हत्ती हा गजलक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून नवरात्रात हत्तीची पूजा करतात. त्याचप्रमाणे कोणत्याही कार्यात गणपतीची पूजा करतो आणि ती गणपतीची पूजा म्हणजेच हत्ती. हत्ती हे गणपतीचं प्रतीक आहे म्हणून कोणत्याही बोलल्यात हत्ती हा असतो आणि त्याप्रमाणे मग त्याचं स्तवन केलं जातं, त्याची पूजा केली जाते वेगळ्या वेगळ्या फुलांनी फलांनी. त्याचप्रमाणे यावेळेस खिरापत वाटली जाते. पण ही खिरापत नुसती वाटली नाही जात तर एक मजा म्हणून ती ओळखली जाते आणि त्या ओळखीतून सगळ्यांना आनंद मिळतो. हाच त्याचा हेतू असतो. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. हिंदू धर्म खतरे में है, सर्व हिंदूंनी एकजुटीने रहा. नरेंद्र महाराजांनी गृहमंत्र्यांसमोरच केले भावनिक आवाहन. उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आध्यात्मिक भाषण करून नरेंद्र महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन करीत महाराजांना दिल्या शुभेच्छा. आणि कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना रत्नागिरी येथे अर्पण करण्यात आली श्रद्धांजली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.